यंदाच्या गणेशोत्सवात 6 फुटाखालील गणपती मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात, त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलप्रवाहामध्ये आणि पर्यावरणाला त्रास न होता करण्यात येईल, हा मुंबई उच्च न्यायालयानं गेल्या वर्षी दिलेला आदेश यापुढेही लागू राहणार आहे. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. गणेशोत्सव मंडळाचे सर्व सदस्य, समन्वय समिती, महासंघ, मूर्तिकार उत्सव समिती या सगळ्यांनी यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आलं आहे, असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या विशेष सहकार्याच्या भूमिकेबद्दल शेलार यांनी आभार मानले आहेत. जी भूमिका जुलै 2025 ला घेण्यात आली होती, 6 फुटा खालील आपल्या बाप्पाचं विसर्जन कृत्रिम तलावात, त्यावरचं नैसर्गिक जलप्रवाहामध्ये, पण त्याही बरोबर पर्यावरणाला त्रास न होता त्या असलेल्या आपल्या पीओपीच्या व अन्य मूर्त्यांचं योग्य शास्त्रीय दृष्ट्या विघटन, या पद्धतीची भूमिका जी अगोदरच घेतली होती, त्यावर काहींनी दावा दाखल केला, काहींनी त्याला विरोध केला. त्याच्या अंतर्गत अधिकारांतर्गत त्याला अगोदरच्या जुलै 2025च्या भूमिकेला थांबवण्याचा प्रयत्न केला. अलाहिदा आता कोर्टाने न्याय दिला, सगळी विघ्न दूर झाली. राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई सुरू आहे.